तर नागपूरकरांनी किमान 75% मतदान करून नागपूरची निवडणूक प्रक्रिया डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण करावी असं आव्हान आता नागपूरचे जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी विपिन इटनकर यांनी केलंय। आपल्यासोबत नागपूर लोकसभा मतदार क्षेत्राचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर सर आहेत। सर, प्रशासन लोकशाहीच्या सर्वात मोठ्या पर्वासाठी तयार आहे। आज डिस्पॅच सुरू झालेला आहे, जेणेकरून दुपारपर्यंत सगळ्या पोलिंग पार्टीज आपल्या मतदान केंद्रावर जाऊन त्याची तयारी सुरू करणार आहे आणि जवळपास नागपूरमध्ये 2105 आणि रामटेकमध्ये 2405 असे मतदान केंद्र आपण इस्टॅब्लिश केलेले आहे आणि त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या मतदारांना सोयी सुविधा आपण प्रोव्हाइड केलेल्या आहे, जेणेकरून जे इलेक्शन कमिशनचं मॅन्डेट आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये फ्री अँड फेअर इलेक्शन झाले पाहिजे आणि मतदारांना एक चांगला एक्सपिरियन्स आला पाहिजे, त्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे। सर, काही सेन्सिटिव्ह क्रिटिकल मतदान केंद्र आहेत का आणि दुसरं काही विशेष सोय महिलांसाठीचे वेगळे किंवा दिव्यांगांसाठीची सोय काही केलेली आहे? याच्यामध्ये आपल्याकडे पोलिसांसोबत चर्चा करून आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये एकही वल्नरेबल असं पोलिंग स्टेशन नाही जिथे लॉ अँड ऑर्डर होऊ शकतो, काही जातीय दंगल असं एकही नाही आहे, परंतु आम्ही दोन्ही मतदारसंघामधून जवळपास 124 क्रिटिकल पोलिंग स्टेशन आम्ही डिक्लेअर केले आहेत, जिथे आपण काही ठिकाणी CAPFचे म्हणजे सेंट्रल आर्म पोलीस फोर्स यांचं आपण डिप्लॉयमेंट करणार आहे, काही ठिकाणी नॉन CAPF मेजर्स जेणेकरून CCTV, वेबकास्टिंग, मायक्रो ऑब्झर्वर असे आपण तिथे फॅसिलिटीज आपण देणार आहे, जेणेकरून कुठेही मतदान प्रक्रियेमध्ये अडचण येता कामा नये। सर, महिलांसाठीचे काही विशेष मतदान केंद्र असणार का आणि तिथे फक्त महिला प्रिसाइडिंग ऑफिसर आणि महिला टीम्स असणार आहे? याच्यामध्ये आपण जेव्हा डेमोक्रॅटिक प्रोसेस आपण म्हणतो, जेव्हा सगळ्याच सोसायटीच्या घटकांना त्यांना कॉन्ट्रीब्युशन आपल्याला देण्यासाठी आपण जवळपास 12 जे आपल्या असेंब्ली कॉन्स्टिट्यूशन प्रत्येक ठिकाणी एक असं महिला प्रधान पोलिंग बूथ ठेवला, तिथे सगळे प्रिसाइडिंग ऑफिसर, पोलिंग ऑफिसर सगळे महिला राहील, काही ठिकाणी दिव्यांग ऑफिसरांची आपण टीम दिलेली आहे, काही ठिकाणी यंग वोटर्सची आपण टीम दिलेली आहे आणि मतदारांना एक्सपिरियन्स करण्यासाठी आम्ही काही ट्रायबल थीम्ड पोलिंग स्टेशन ठेवलेले आहे, काही ट्रान्सजेंडर लोकांना मोटिवेट करण्यासाठी आपण रेनबो थीम असे पोलिंग स्टेशन ठेवले आहे, जेणेकरून उद्या जेव्हा मतदाता कोणी वोटर जेव्हा पोलिंग स्टेशनला जाईल त्याला एक आगळावेगळा एक्सपिरियन्स भेटावं। त्याचबरोबर दिव्यांग वोटरसाठी आपण व्हीलचेअर्स ठेवलेले आहे, व्हीलचेअर दिव्यांग रथ आपण अरेंजमेंट केलेली आहे, त्या प्रकारे सगळ्या 21 प्रकारच्या सोयीसुविधा आपण प्रोव्हाइड करणार आहे। सर, EVM नेहमीच सर्वात जास्त म्हणजे सर्वात महत्त्वाचा घटक आहे आणि सर्वात जास्त क्वेश्चन्सही त्याच्यावर निर्माण केले जातात। EVM किती मतदान केंद्रावर लावले जाणार आहे, म्हणजे किती संख्या त्यांची आणि रिझर्व्हमध्ये तुमच्याकडे किती आहे? नाही, याच्यामध्ये जवळपास आपण 10 ते 20% आपल्याकडे एक्स्ट्रा असतं आणि EVM चं जे ऑथेंटिसिटी आहे ते प्रूव्ह झालेली आहे आणि जेव्हा आम्ही कमिशनिंग केली तेव्हा कॅन्डिडेटचे रिप्रेझेंटेटिव्ह, पॉलिटिकल पार्टीचे रिप्रेझेंटेटिव्ह होतेच आणि त्याच्यामध्ये सुरळीतपणे तो प्रोसेस पार झाला आहे आणि पोलिंग पार्टीसोबत आम्ही एक VVPAT, 2 BU आणि 1 CU आपण देत असतो आणि जर सकाळी थोडं काही कुठे खराब झालं तर रिप्लेसमेंट करण्यासाठी आपल्याकडे झोनल ऑफिसरकडे आपण स्पेअर मशीन्स आपण देऊन ठेवतो, जेणेकरून कोणत्याही ठिकाणी मतदान 5 मिनिटाच्या वर ब्रेक होणार नाही आणि मतदान सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत सुरळीतप्रमाणे सुरू राहील। तापमान सध्या खूप जास्त आहे आणि आपण डिस्टिंक्शनमध्ये म्हणजे 75% नागपूरचं मतदान जो आहे तो गाठण्याचा उद्दिष्ट समोर ठेवलेला आहे, तर तापमान आणि 75% जे तुम्ही स्वतःसाठी टार्गेट ठेवलेलं आहे याच्यासाठी नागपूरकरांना काय आवाहन करणार? नाही, मी हेच आवाहन करतो की आम्ही जरी हीट वेव्हचा संदेश आहे तरीसुद्धा आम्ही प्रत्येक पोलिंग स्टेशनला वेटिंग रूम आम्ही ठेवलेले आहे, ज्या ठिकाणी वेटिंग रूम आहे तिथे आम्ही पंडाल टाकलेले आहे। माझी एकच सगळ्यांना नागपूरकरांना विनंती आहे की आम्ही आमचं काम केलेलं आहे, आता आपली जबाबदारी आहे की उद्या कसलाही एक्सक्यूज न देता घरातून बाहेर पडून माझी विनंती आहे की सकाळी तुम्ही वोटिंग करा, जेणेकरून ऊन नाही राहणार आणि दुपारी जरी आले तरी आम्ही फॅसिलिटी दिलेली आहे, संध्याकाळी पण आपण वोट करू शकता संध्याकाळी 6 वाजतापर्यंत, परंतु कसलाच एक्सक्यूज माझी सुट्टी आहे, मी जाऊ शकत नाही, ऊन आहे, असा कसलाच एक्सक्यूज न देता जवळच्या मतदान केंद्रावर जिथे आपलं एनरोलमेंट झालेलं आहे तिथे जाऊन आपण मतदान जरूर करा आणि नागपूरला डिस्टिंक्शनमध्ये पास करण्याचा जो आमचा प्रयत्न आहे त्याला सफळ करण्यासाठी आमचं सहकार्य करा। मतदान केंद्राच्या अवतीभोवती काही प्रतिबंधात्मक उपाय राहणार आहे का? कारण नागरिकांना बऱ्याचदा माहिती नसते, ते तिथे जातात आणि मग वाद होतात। नाही, ऑलरेडी आमचे सेक्शन 144ची ऑर्डर निघालेले आहे, मतदान केंद्राच्या 200 मीटरमध्ये कसल्याच प्रकारचा प्रचार किंवा कोणालाच तिथे अलाउड नसते, फक्त ऑफिसर्स ऑन ड्युटी आणि पोलिंग करणाऱ्या इलेक्टॉरन्सनाच आपण अलाउड करत असतो। ते ऑर्डर ऑलरेडी निघालेले आहे आणि सगळ्या पॉलिटिकल पार्टीजला, सगळ्या कॅन्डिडेट्सला आपण ते प्रोव्हाइड केलेलं आहे। तर नागपूर लोकसभा मतदारसंघात मतदान घेण्यासाठी आणि 75% पेक्षा जास्त मतदान नागपूरकरांनी करावं या उद्दिष्टासह प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे। आता मतदारांनी घराबाहेर निघून मतदान करण्याची वेळ आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।